संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आमसभेदरम्यान एबीव्हीपी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून सिनेट सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा एनएसयूआयने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात एनएसयूआयचे शहर अध्यक्ष संकेत साहू यांनी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बरहाते यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की विद्यापीठाच्या प्रतिष्ठित आमसभेदरम्यान घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे विद्यापीठाच्या शिस्त व परंपरेला धक्का बसला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एनएसयूआयतर्फे संबंधित एबीव्हीपी कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करणे, विद्यापीठ परिसरात एबीव्हीपीवर बंदी घालणे, सुरक्षा विभागातील असिस्टंट रजिस्ट्रार यांच्यावर चौकशी करून कारवाई करणे तसेच सध्याचा सुरक्षा ठेका रद्द करून नवीन ठेका देण्याची मागणी करण्यात आली आहे. वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीस विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही एनएसयूआयच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वैभव देशमुख, आशिष यादव, शहर अध्यक्ष एनएसयूआय संकेत साहू, आकाश गेडाम, कुणाल जोत, शुभम बांबल, मोहित भेंडे, प्रियल मोहोड, ओम कुबडे, जिगर शिंदे, लकी धनाडे, युवासेना प्रमुख अमरावती योगेन सोळंके, हर्ष धोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस संकेत बोके, अथर्व चुनाडे, अभि लोयते, संचित खोंडे, प्रथमेश नवरखडे, प्रहार समर्थ डवरे आदी विद्यार्थी प्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते.